नमस्कार मित्रांनो, तर हा बँक निफ्टीचा चार्ट आहे. तर बँक निफ्टीने आज गॅप अप ओपन दिली होती. मी काल सांगितलं होतं की 45,986 ला मार्केट गॅप अप ओपन देईल. आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर जर मार्केट वरती सस्टेन राहिलं तर मार्केट अप साईडला जाईल, पण मार्केट वरती सस्टेन राहिलं तर तिथूनच डायरेक्टली डाऊन साईडला. तर आपली ही महत्वाचा सपोर्ट लेवल होती, एसएमसी लेवल होती 45,652 ते 45,700 या लेवल पासूनच पहिले टार्गेट ठेवलं होतं, तेच आपलं. आणि त्याच लेवल पासून मार्केट पुन्हा एकदा अप साईडला गेलेलं आहे. अशा आपल्या जे लेवल्स होत्या त्या लेवल्सनी पुरेपूर काम केलेलं आहे. तर निफ्टीमध्ये बघूया की काय झालेलं आहे. तर निफ्टीने सुद्धा गॅप अप ओपन झालेला आहे. आणि जी आपल्याला 2 दिवसापूर्वीची लेवल होती 21,935 ते 21,976 अशा लेवल्स होती, त्या लेवल्स पासूनच मार्केट कंटिन्युअसली डाऊन साईडला फिरत होते. आपण सांग 22,048 हा आज हाय बनवला, तिथूनच मार्केट डायरेक्टली रिव्हर्स. आणि ही जी लेवल होती 21,935 त्या लेवल पासूनच मार्केटने डाऊन साईडला ब्रेकआउट दिला. त्यावेळेसच आपलं पहिलं टार्गेट होतं 21,851, ते पण हिट झालेलं आहे. आणि त्याच लेवलमध्ये मार्केटने आज क्लोजिंग दिली आहे. तर बघूया की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. तर बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे 45,818. तर आपल्यासाठी उद्याचा हाय म्हणजे बँक निफ्टीचा जो उद्याचा आहे 46,065 हा खूप महत्वाचा आहे. आणि ही सपोर्ट लेवल 45,635 ची लेवल ही खूप महत्वाची आहे. जर समजा मार्केटने उद्या गॅप अप ओपन दिली तर 46,065 ते 46,228 या लेवलमध्ये मार्केट ओपन होऊ शकते. आणि गॅप डाऊन ओपन झालं तर जास्तीत जास्त 45,634 ते 45,700च्या लेवलमध्ये होऊ शकतं. जर समजा 46,065च्या वरती जर मार्केट सस्टेन राहिलं त्यावेळेस आपलं पहिलं टार्गेट असणार आहे 46,227 आणि 46,551. आणि ही लेवल ब्रेक केली 45,635 ची लेवल ब्रेक केल्यानंतर आपल्याला डाऊन साईड साठी टार्गेट असणार आहे 45,247 आणि 44,899. हे भरपूर मोठे टार्गेट्स आहे, पण ते ब्रेक केल्यानंतर ते अचीव्ह होणारच. आणि निफ्टीमध्ये बघूया. निफ्टीमध्ये आपल्याला क्लोजिंग महत्वाची आहे उद्याची 21,930 इथं क्लोजिंग दिलेली आहे. आणि उद्या या लेवलच्या वरती क्लोजिंग महत्वाची 21,974. त्या लेवलच्या जर वरती मार्केटने क्लोजिंग दिली तर त्यावेळेस कालचा हाय म्हणजे आजचा हाय 22,048 इथपासून पण मार्केट रिव्हर्स फिरू शकतं. पण आपल्याला त्यावरती जर क्लोजिंग दिली तर मार्केट भरपूर अपसाईडला म्हणजे ऑल टाइम हायला टच करायला जाऊ शकतं. आणि जर समजा 21,934च्या खाली जर क्लोजिंग दिली तर डाऊन साईडला टार्गेट असणार आहे 21,853, 21,760 हे आपल्याला टार्गेट्स असणार आहेत. आणि सगळ्यांनी सेफ ट्रेडिंग करा आणि लिमिटेड ट्रेड्स घ्या आणि जास्तीत जास्त प्रॉफिट कमवा. जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.